म्हसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला 1 वर्ष उलटून गेले, तरी या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे, पण त्याचा काही पत्ता लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांच्या तपास यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तर दुसरीकडे या हत्येचा खटलाही संथगतीने सुरू आहे. त्यामुळे देशमुख कुटुंबीय अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. या दरम्यान आता संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी एक धक्कादायक आणि पोलिसांची झोप उडवणारा खुलासा केला. त्यांच्या या खुलाशामुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित झाली. या खुलाशामुळे पोलिसांच्या पायाखालची वाळू सरकून गेली आहे. धनंजय देशमुख यांनी दावा केला की संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरारी आरोपी कृष्णा आंधळे त्यांच्या गावी येऊन गेला. तो 1 वेळा नाही तर चक्क 3 वेळा त्यांच्या गावात येऊन गेला आहे, असा आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे. गेल्या 6 महिन्यात मिळालेली ही माहिती आम्ही CID कार्यालयाला दिली. ती माहिती खरी असल्याचे CID कार्यालयाकडून मान्य देखील करण्यात आले आहे, अशी माहिती ही धनंजय देशमुख यांनी दिली. मात्र तपास यंत्रणेत मोठी अडचण म्हणजे आरोपीकडे कोणताही मोबाईल नसल्यामुळे त्याचा तपास करणे कठीण जात आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. धनंजय देशमुख यांनी पुढे सांगितले की या आरोपीमुळे आमच्या कुटुंबियाच्या जीवितात धोका आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने या आरोपीला लवकरात लवकर पकडून त्याची जिल्ह्यात धिंड काढून त्याला जेरबंद करावे, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली. पण यातून काही प्रश्नही निर्माण होत आहे. देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार CID ती माहिती खरी आहे असे सांगत आहे, तर CIDने सापळा का रचला नाही, त्याच्यावर पाळत का ठेवली नाही, असा प्रश्नही या निमित्ताने निर्माण होत आहे. दुसरीकडे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुढील सुनावणी 6 मार्च रोजी होणार आहे. ही सुनावणी अतिशय संथगतीने सुरू आहे. सुनावणीत आरोपी पक्षाला सर्व कागदपत्रांची पूर्तता करा, अशी कोर्टाने सरकारी पक्षाला सूचना दिली आहे. आरोपी क्रमांक 3 ते 7 यांनी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना बदलावे, यासाठी केलेल्या अर्जावर सरकारी पक्षाकडून लेखी म्हणणे सादर केले जाणार आहे. विष्णू चाटेच्या जेल बदलीच्या अर्जावर ऑर्डर येण्याची शक्यता आहे. आरोपी जयराम चाटेकडून वकील बदलला आहे. नवीन वकील MK वाघिरकर यांची नियुक्ती करण्यात आली. कोर्टाकडून प्रतीक घुलेला विचारणा करण्यात आली की वकील लावायचा आहे का. त्यावर प्रतीक घुलेकडून उत्तर 10-15 दिवसात घरचे लोक वकील बघत आहेत, असे त्यांनी सांगितले. दरम्यान लॅपटॉपची क्लोन कॉपी मिळाली नाही, फॉरेन्सिकचा रिपोर्टही मिळाले नाही, पेन ड्राईव्ह मिळाला नाही. या सर्व गोष्टीची पूर्तता झाल्याशिवाय साक्षीदारांची लिस्ट स्वीकारू नये, अशी आरोपींच्या वकिलांची कोर्टाकडे विनंती करण्यात आली आहे. सरकारी पक्षाकडून इतकी घाई का केली जात आहे. सरकारी पक्षाला दोषारोपपत्र एकदाच पूर्ण दाखल करायला सांगा, असे आरोपी वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे यांनी मागणी केली आहे. संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक.